तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉग 6 मध्ये। सकाळी लवकर आवरल्यानंतर आपण निघालो आपल्या दुकानाकडे। डबा सुद्धा रेडी होता, डबा उचलला आणि निघालो आपल्या स्प्रिंकल द केक शॉप, जो की आहे राटणीमध्ये। मित्रांनो, केक वगैरे पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधा। अमर शेठचं काम चालू होतं। अमर शेठच्या हातामध्ये मस्तपैकी डबा दिला। डबा दिल्यानंतर मी काढलं बिलबुक आणि अमर शेठला आजची सगळी ऑर्डर सांगितली, कोणते कोणते केक बनवायचे आहेत। थोड्याच वेळामध्ये बॉक्स पेंडिंग होते, बॉक्स सगळे बनवले मित्रांनो, कारण केकला सारखे बॉक्स लागत असतात, त्यामुळे बनवून ठेवावं लागतं। थोडा वेळ झालाच होता की वेळ झाली होती आता नमाजाची, त्यामुळे मी पटापट निघालो आपला नमाज पडायला। नमाज पडलो आणि बाहेर आलोच होतो की आपला तिथं भाऊ भेटला, बाबा भेटल्यानंतर भेटला रियाज, आणि आम्ही दोघांनी मारला उसाच्या गाळामध्ये उसाचा रस। आणि थोड्या वेळाने आपण निघलो दुकानाकडे। दुकानात पोहोचलोच होतो तर अमर शेठ रेडी होता केक घेऊन। एक कस्टमरची ऑर्डर द्यायची होती, मी गेलो केक देऊन आणि परत आलो। तर थोड्या वेळाने परत अमर आला आणि म्हणला, भाऊ आपल्याला केक घेऊन जायचे आहे डिलिव्हरीसाठी। आम्ही केक घेऊन गेलो, मस्तपैकी तिथं केक वगैरे दिले। केक दिल्यानंतर तिथं आम्हाला भेटला आमचा मित्र श्री, त्याचं स्नॅक सेंटर आहे मित्रांनो, मस्त वडापाव बनवतो तो। तिकडनं येतच होतो तर आम्हाला दिसलं की एक थंडगार गोळ्याचे, तर मी आणि अमर शेठने गोळ्याचा आस्वाद घेतला। दुकानात आलो, परत एक ऑर्डर आली होती मित्रांनो। ऑर्डर घेऊन मी आपल्या डिलिव्हरीसाठी निघालो। डिलिव्हरीवरनं देऊन आलोच होतो तर शेजारचे आपले बिर्याणीवाले नाना भेटले, म्हणले चला चाय पिऊया। चाय वगैरे पिला मित्रांनो। तर अशा तऱ्हेने आपला पूर्णपणे आजचा ब्लॉग होता। तर कसं वाटलं मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग।